कर्जमाफीच्या मागणीसाठी एका कर्जबाजारी शेतकऱ्याने राजुरा तहसील कार्यालयात अनोख्या पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलं. बैलावर स्वार होत थेट तहसीलदार कार्यालयात प्रवेश करून या शेतकऱ्याने कर्जमाफी झालीच पाहिजे अशी मागणी केली. या आगळ्यावेगळ्या आंदोलनाची परिसरात दिवसभर चर्चा रंगली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या अनोख्या आंदोलनामुळे तहसील कार्यालय परिसरात काही काळ उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालं होतं. शेतकऱ्याच्या वाढत्या आर्थिक अडचणी आणि रखडलेल्या कर्जमाफीच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून शासनाने या प्रश्नावर तात्काळ निर्णय घेऊन संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी विविध शेतकरी संघटनांकडूनही करण्यात येत आहे. आंदोलन, मोर्चे आणि निवेदने हा नेहमीचाच मार्ग असताना संबंधित शेतकऱ्याने बैलावर बसून तहसील कार्यालयात प्रवेश करण्याचा मार्ग निवडला. ग्रामीण जीवनाचे प्रतीक असलेल्या बैलाच्या माध्यमातून शेतीची बिकट अवस्था आणि शेतकऱ्यांची व्यथा शासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. विकत घेतलाय डब्ल्यूसीना गोयगा सुविधा काहीच नाही. शाळेला कंपाऊंड नाही साधं, शाळेला कंपाऊंड नाही साधं. एखादा बैल पुण्या मात्रावर गेला तर मग मेलं तर काय करत? तहसीलदार काय करत आहे? रेल्वे साईडचं पाणी मया वावरायचं काय करत आहे? रिपोर्ट आहे 15 वर्षापासून. येऊ दे सोबत साती पोलीस स्टेशनले आता पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आलो. कर्जमाफी झालीच पाहिजे. या नाही अनेक व्हिडिओ आहे, अनेक व्हिडिओ आहे. झालीच पाहिजे कर्जमाफी, झालीच पाहिजे. हम तुम्हारे साथ हैं. नाही तर लोटांगण जातो, लोटांगण जातो. व्हिडिओ काढून ठेवा. अपुरा पाऊस आहे, अपुरा पाऊस आहे. असं सरकार नाही पाहिजे.